कुठलीही चांगली वस्तू एवढ्या सहजासहजी मिळत नाही हे काही खोटं नाही. कारण डी-मार्टचे तांदूळ खायचे नाही म्हणून गावाहून आम्ही छान असे तांदूळ आणले होते. पण त्याच्यासाठी मला एवढी मेहनत करून घ्यावी लागत होती. दुपारच्या वेळेस आम्ही छान असा गेम खेळायला घेतला, ज्यात की आम्ही कोणीच विनर झालो नाही. त्यानंतर आम्ही निघालो होतो दवाखान्यात. कारण खूप दिवसांपासून मला कोणतीतरी फूड ॲलर्जी होत होती आणि त्यामुळे रॅशेस आणि इचिंग होत होतं. आणि त्याच फायनली आता 3 महिन्यांसाठी डॉक्टरांनी दूध बंद करायला सांगितलं. त्यानंतर सहस्यालाही सेम त्रास होता म्हणून तिलाही दाखवून घेतलं. घरी आल्यानंतर स्वयंपाकाचा खूप मला कंटाळा येत होता कारण 3 लोकांसाठी मला 3 वेगवेगळे आयटम्स बनवायचे होते. तर सहस्याला मटण खायचं होतं, स्वप्नेला चिकन आणि मला व्हेज. त्यामुळे पटपट तयारीला लागली. स्वप्नेलसाठी इथे पुलाव टाकला, सहस्याचं मटण शिजवायला ठेवलं आणि माझ्यासाठी सकाळचीच पावभाजी उरलेली होती, ती गरम करायला घेतली. सोबत जरा स्वीटही घेतलं, जेणेकरून जरा आपल्यालाही स्पेशल वाटेल. आणि पुलाव एकदम छान आणि मोकळा झालेला होता. आणि टेस्टीही होता. जेवणं झाले. दुसऱ्या दिवशी आम्ही पटकन तयारीला लागलो कारण आज फ्रेंडशिप डे होता आणि तिला जायचं होतं फ्रेंड्सकडे. आज रात्रीच्याच उरलेल्या गोष्टींचा नाश्ता केला. त्यामुळे सकाळी-सकाळी मी इथे कपाट आवरायला घेतलं होतं आणि सगळे कपडे छान असे हँगरला लावून मी स्वप्नीलचं पूर्ण कपाट आवरून घेतलं. नंतर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.